अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर महाराष्ट्रात 3 प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत। पहिला प्रश्न, अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की तो घातपात होता? दुसरा प्रश्न, अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची घाई का केली? आणि तिसरा प्रश्न, दोनही राष्ट्रवादी काँग्रेस या आता एकत्र येणार का? अजित पवार यांच्या मृत्यूला 10 दिवस उलटलेत आणि या 3 पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही। पण सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने यातला एक प्रश्न सगळ्यात जास्त कळीचा आहे आणि तो आहे पहिला प्रश्न, अजित पवारांच्या विमानाचं नेमकं काय झालं? या विमान अपघाताबद्दल काही प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे आणि त्यातून तांत्रिक बिघाड आणि पायलटचा चुकलेला अंदाज या 2 शक्यता व्यक्त केल्या गेल्यात। पण त्या अहवालानं नेत्यांचं समाधान झालेलं दिसत नाहीये। कर्णाज दादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का अशी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक शंका उपस्थित केली गेली। शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांनी बजरंग सोनावणेंनी ही शंका उपस्थित केली आहे। शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार आणि पवार कुटुंबीय रोहित पवार यांनी सुद्धा 9 तारखेनंतर बोलू असं म्हणत या अपघाताबाबत आपल्या मनामध्ये प्रश्न आहेत असे थेट संकेत दिले। खरं तर अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याच्या दिवशीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती। पण शरद पवार यांनी तातडीने माध्यमांसमोर येऊन हा अपघातच होता हे स्पष्ट केलं। त्यानंतरही गेल्या 8 दिवसात शरद पवार किमान 2 वेळेला माध्यमांसमोर आले। या दोनही वेळच्या संवादादरम्यान एकदा सुद्धा शरद पवार यांनी विमान अपघाताबाबत कोणतीही शंका उपस्थित केली नाही। तरीही शरद पवार यांच्याच पक्षातले नेते, पवार कुटुंबातले सदस्य या अपघाताबाबत शंका उपस्थित करत असतील तर मग शरद पवार यांनी दिलेलं स्पष्टीकरण हे त्यांच्याच नेत्यांसाठी पुरेसं होतं की नाही हा सवाल आहे। फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेच नेते प्रश्न विचारत नाहीयेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही अपघाताबाबत सवाल करतायत। शरद पवारांना गुरु मानणारे संजय राऊतही अपघाताबाबत प्रश्न विचारतायत। मग प्रश्न असा आहे की शरद पवारांनी अपघाताच्या दिवशी दिलेलं स्पष्टीकरण हे खरं होतं की फक्त त्यावेळची परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठीचा खबरदारीचा उपाय होता? खरं जर ते स्पष्टीकरण खरं असेल तर किमान शरद पवारच्या पक्षातील नेत्यांनी तरी बॉम्ब सारख्या शंका उपस्थित करायला नको होत्या। पण जर तो फक्त खबरदारीचा उपाय होता तर मग त्यांच्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या शंका गंभीर आहेत। सुनेत्राताईंचा शपथविधी लवकर का झाला आणि राष्ट्रवादीचं विलीनीकरण केव्हा होणार या 2 प्रश्नांची उत्तरं उशिरा मिळाली हरकत नाहीये। पण अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकर मिळायला हवीत।